या जगात प्रत्येक जण गुरु शोधत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान दत्तात्रेय यांनी एक नाही, दोन नाही, तर 24 गुरु केले होते. आश्चर्य म्हणजे त्यांचे गुरु मनुष्य नव्हते, ते होते निसर्ग, प्राणी आणि साधे जीव. आज आपण जाणून घेणार आहोत दत्तात्रेयांच्या त्या 24 गुरूंचे रहस्य. पृथ्वी. पृथ्वी सर्वांचा भार सहन करते, म्हणून ती आपल्याला सहनशीलता आणि क्षमा शिकवते. दुसरा गुरु पाणी. पाणी नेहमी शुद्ध आणि शांत राहते, ते शिकवते निर्मळपणा आणि अनासक्तता. तिसरा गुरु अग्नी. अग्नी सर्व काही जातो पण स्वतः शुद्ध राहतो, यातून शिकायला मिळते पवित्रता आणि तेज. चौथा गुरु वायू. वारा सर्वत्र फिरतो पण कुठेही अडकत नाही, यातून कळते की जीवनात अलिप्त राहणे महत्त्वाचे आहे. पाचवा गुरु आकाश. आकाश सर्वांना सामावून घेतो पण कोणालाही चिकटत नाही, यातून शिकतो निर्लेप आणि विशाल राहणे. सहावा गुरु चंद्र. चंद्र कधी वाढतो कधी कमी होतो, यातून समजते की मनाचे चढउतार नैसर्गिक आहेत. सातवा गुरु सूर्य. सूर्य रोज उगवतो आणि सर्वांना प्रकाश देतो, तो शिकवतो कर्तव्यनिष्ठा आणि सेवा. आठवा गुरु कपोत म्हणजे कबूतर. कबूतर आपल्या कुटुंबाच्या मोहामुळे संकटात अडकते, यातून कळते अति आसक्ती दुःख देते. नववा गुरु अजगर. अजगर शांतपणे जे मिळेल ते स्वीकारतो, तो समाधान आणि अल्पेच्छा शिकवतो. दहावा गुरु समुद्र. कितीही नद्या समुद्रात मिळाल्या तरी तो शांत राहतो, यातून शिकायला मिळते स्थैर्य आणि अकरावा गुरु पतंग. पतंग प्रकाशाच्या मोहात अग्नीत जळतो, तो शिकवतो आकर्षणापासून सावध राहा. बारावा गुरु मासा. मासा आमिषाला भुलून जाळ्यात अडकतो, यातून कळते जिभेवर संयम हवा. तेरावा गुरु हरिण. हरिण गोड संगीताच्या मोहात अडकते, यातून शिकायला मिळते शब्दमोह टाळणे. चौदावा गुरु मधमाशी. मधमाशी फुलांमधून थोडे थोडे मध गोळा करते, ती शिकवते गरजेपुरतेच संग्रह करा. 15वा गुरु हत्ती. हत्ती मोहामुळे शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकतो, तो विषय वासनेपासून सावध राहायला सांगतो. 16वा गुरु पिंगला. पिंगला नावाच्या वेश्येला आशा सोडल्यावर शांती मिळाली, ती वैराग्य आणि जागृती शिकवते. 17वा गुरु कुरर पक्षी. कुरर मांस सोडताच बाकी पक्षी त्याचा पाठलाग थांबवतात, यातून कळते त्यागातून शांती मिळते. 18वा गुरु बालक. बालक निष्पाप आणि आनंदी असतो, तो आपल्याला निष्कलंक आनंद शिकवतो. 19वा गुरु कन्या. कन्येने बांगड्यांचा आवाज टाळण्यासाठी त्या काढून टाकल्या, यातून एकाग्रता आणि शिस्त शिकायला मिळते. 20वा गुरु बाण बनवणारा लोहार. तो कामात इतका मग्न असतो की आसपासचे काहीच दिसत नाही, हीच खरी एकाग्रता आहे. 21वा गुरु सर्प. सर्प स्वतः घर बांधत नाही आणि एकांतात राहतो, तो एकांतवास आणि अल्पसंग्रह शिकवतो. 22वा गुरु कोळी. कोळी जाळे तयार करतो आणि पुन्हा त्यातच विलीन होतो, यातून सृष्टीची निर्मिती आणि विलय समजतो. 23वा गुरु भृंग. भृंग ज्या गोष्टीवर सतत चिंतन करतो तो तसाच बनतो, यातून चिंतनाची शक्ती कळते. 24वा गुरु हंस. हंसाला सार आणि असार ओळखण्याची क्षमता असते, तो विवेक आणि योग्य निर्णय घेणं अशा प्रकारे भगवान दत्तात्रेय यांनी संपूर्ण विश्वातून ज्ञान घेतले आणि आपल्याला दाखवून दिले की प्रत्येक गोष्ट ही. आमच्या अशाच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.